नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तसं पाहायला गेलं तर मार्केटमध्ये म्हणाल अशा ताज्या भाज्या मिळत नाही आणि मिळाल्या तरी खूपच महाग असतात. आणि ऐन वेळेला भाजी नाही मिळाली तर सर्वसामान्यांच्या घरामध्ये सर्रास बनवला जाणारा पदार्थ म्हणजेच बेसन. पण बेसन म्हटलं की बरेच जण नको म्हणतात बेसन खायला. पण आज आपण ना याच बेसन पिठापासून एक आगळा वेगळा भन्नाट चवीचा पदार्थ बनवतोय. असा पदार्थ या अगोदर तुम्ही कधीही खाल्ला नसेल किंवा बनवला देखील नसेल. घरामध्ये सगळेच अगदी आवडीने खातील हे मात्र नक्की. रेसिपी अतिशय सुंदर आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी ना 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. आता हे बेसन पीठ ना एका मोठ्या वाटीमध्ये आपण काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ, पाव चमचा लाल तिखट घालायचंय, पाव चमचा हळद, त्याचबरोबर पाव चमचा यामध्ये आपण ओवा घालूया. आता हे सगळं साहित्य ना आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय. हे छान असं मिक्स करून घेऊया. इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालेलं आहे. आता यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचंय. पाणी आपण यामध्ये थोडं करूनच घालूया. हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. यामध्ये ना आपल्याला गुठळी ठेवायची नाहीये, सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. चला, इथे आपलं बेसन पिठाचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. हे बघा, खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, असंच आपल्याला हे बेसन पिठाचं मिश्रण तयार करून घ्यायचंय. थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया. त्यानंतर इकडे ना कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता ह्या पाण्यामध्ये ना अर्धा चमचा आपण तेल घालूया आणि या पाण्याला मस्त अशी उकळी आणूया. तर इथे तुम्ही बघू शकताय पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे. आता यामध्ये ना आपल्याला बेसन पिठाचे छान असे गट्टे पाडून घ्यायचे. त्यासाठी इथं मी ना अशा पद्धतीच्या झाऱ्याचा वापर करतेय. आता तुम्हाला झाऱ्याचा वापर करायचा नसेल किंवा तुमच्याकडे झाऱ्या नसेल तर हातानेच तुम्ही भज्यांप्रमाणे यामध्ये ना गट्टे पाडून घेऊ शकता. पण हे ना मला थोडंसं सोपी पद्धत वाटतेय, त्यामुळे झाऱ्याच्या साहाय्याने गट्टे पाडून घेतेय. आता हे मिश्रण आपण यामध्ये घालूया. हे बघा अशा पद्धतीने, आणि हा झाऱ्याने आपल्याला अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे. आता हे गट्टे पाडत असताना गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय मस्त असे गट्टे पाण्यामध्ये पडलेले आहेत. आता पाण्यामध्ये गट्टे टाकताना लगेच आपल्याला याला झाऱ्या लावायचं नाही, तर थोडा वेळ 2 ते 3 मिनिटं याला आपण असं शिजू देऊया. 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय गट्टे पाण्यामध्ये छान असे सेट झालेले आहेत. हे बघा, याला थोडंसं आपण हलवून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला हायच ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरती हे गट्टे ना 3 ते 4 मिनिटं आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि हे गट्टे ना मस्त असे शिजलेले आहेत. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे गट्टे ना पाण्यामधून आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर इथे मी ना सगळे गट्टे पाण्यातून काढून घेतलेले आहेत. आता हे पाणी आपल्याला टाकायचं नाही बरं का, याचा वापर आपल्याला पुढे रेसिपीमध्ये करायचा आहे. त्यामुळे हे पाणी ना थोड्या वेळासाठी मी बाजूला ठेवतेय. त्यानंतर आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे, यात घालूया. त्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या घालायच्या, 1 इंच आलं, नंतर थोडीशी यामध्ये आपण कोथिंबीर घालूया. आता थोडंसं यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय आणि याचं मस्त असं वाटण करून घ्यायचंय. इथे बघा, आपलं हे वाटण करून तयार झालेलं आहे. थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया. त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवून घेतलीये. यामध्ये घालूया 1 ते 1.5 चमचा तेल. आता बऱ्याच
बऱ्याच ताईंनी मला कमेंट केली होती की ताई ही कढई तुम्ही कुठून घेतली आहे. तर ही कढई ना मी ऑनलाईन मागवलेली आहे. तुम्हाला जर हवी असेल तर त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही ही कढई ना खरेदी करू शकता. तेल आपलं चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचं आहे. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालूया. आता हा कांदा ना आपल्याला हलक्या सोनेरी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा आपला चांगला परतून झाला की एक बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालूया. हा टोमॅटो आपल्याला चांगला मौसूद परतून घ्यायचा आहे. टोमॅटो आपला चांगला परतून झाला की तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचंय. आता हे घातलेलं वाटण ना आपल्याला 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचंय. वाटण आपलं चांगलं परतून झालं की यामध्ये ना आपण काही सुके मसाले घालूया. 1 चमचा यामध्ये आपण कांदा लसूण मसाला घालूया. 1 चमचा हळद. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला धनेपूड घालायची आहे. सोबतच 1/2 चमचा गरम मसाला घालूया. हे सगळे मसाले आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगले परतून घ्यायचे. मसाले आपले चांगले परतून झाले की 1 छोटी वाटी यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. मसाले चांगले मिक्स करून घेऊया. नंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि 2 मिनिटांसाठी यावर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे मसाले चांगले शिजले जातील. 2 मिनिटं झालेली आहेत. यावर तुम्ही झाकण काढते तर इथे तुम्ही बघू शकताय मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे. हे बघा आपले मसाले चांगले शिजलेले आहेत. आता तयार केलेले बेसन पिठाचे गट्टे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. हे गट्टे ना मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊया. गट्टे शिजलेलं पाणी ना यामध्ये घालायचंय. त्यानंतर यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. छान मिक्स करून घेऊया. तर 2 ते 3 मिनिटं ही गट्ट्याची भाजी ना आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं हे गट्टे ना मसाल्यामध्ये मी छान असे शिजवून घेतलेले आहेत. हे बघा आता वरनं घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर. तर इथे आपली झणझणीत चटपटीत अशी बेसन गट्ट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. चवीला एकच नंबर लागते. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. आपण आता ही भाजी काढून घेऊया. तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी वंदना किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.